तर चिकटे साहेब सांगा बरं कसं काय केलं हे देशी जुगाड तुम्ही? हे देशी जुगाड म्हणजे मी एक सोनपापडीची भरणी घेतली बर्फीची. हां आणि ती पेरासाठी मजूराची तंचाडी आहे. हां आणि तीळ असा आहे का कायच्यात मिस्टेक केलात, कोणी पतला सोडते कोणी दाट सोडते आणि खोल गेलात निघत नाही. अच्छा. कमीत कमी 10 कास्तकारापैकी 3च कास्तकाराचा ती जमते. बाकी जाता बेकार होते, म्हणजे जमिनीतच राहते. त्याच्यामुळे शेतकरी याच्यासाठी पाणी नियोजन पद्धतशीर करावं लागते. अच्छा. म्हणजे मी पहिल्यांदा याच्यात रोटर मारून 2 वाया केल्या आहे, सारे फाडले आहे बैलांनी. आणि त्यानंतर याला 4-4 घंट्याची शिप दिली आहे. त्याच्यानंतर 4 दिवसांनी याला वापसा आल्यानंतर त्याच्यात जमिनीत बोट घालून पाहिजे. जर गरमाट आली बोटाले थंडीच्या वेळेला बोट अंदर जमिनीत मातीत टाकायचं. असं टाकल्यावर बोट अंदर गरम लागते पहाटे 6 वाजता. असं समजायचं का आता तीळ पेरा लागते आपल्याला, याची उगवण होऊ शकते. त्यानंतर मी आता काल सारे फाडले आणि याच्यात आपल्या यंत्रात तीळ टाकायचे. इथून खोलाचं. हे यंत्र असं आहे का चाललं तर ती पडते, नाही तर ती पडत नाही याच्यातून. बापरे. याले असे आडवे उभे 4 छद्र पाडले, मधात झिकझॅक पद्धतचे पाडले 2 असे 12 छद्र पाडले. ह्या 12 याच्यात कमीत कमी आता एक दाट पेराचा आहे मला तर 1.25 एकरात 4 किलो पडत आहे. हा तुम्ही 2 किलो टाकू शकता. कोणचे कास्तकार 1 किलो पेरते. त्या पद्धतीने आपली छद्र करायचे. पद्धतशीर आपली पेरणी होईल. 100% उगवण. हे जर ओल्या मातीत यंत्र चाललं, हे छद्र जे आहे याला माती दिसते, याच्यात ती पडत नाही. तर याच्यावर आज जर सारे फाडले आपण वयाने आल्यावर वापसा आल्यावर, तर दुसऱ्या दिवशी याच्यात ती टाकायचा. म्हणजे हे जे आहे फिरते हे यंत्र, हे वायपर आहे याचं. हे वायपर याला क्षणते, हे माती काढून टाकते. म्हणजे याच्यात काय भरलं आहे? याच्यात काहीच नाही. ताराने एक कडक केला आहे, म्हणजे जे छंदत राहीन. त्याची माती हे अशी ती सांडत राहीन याच्यातून. फिरलं का तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे हे करू शकता. तसं हे फसाटी याच्यासाठी आहे. फसाटी बनवली आहे. ह्या ढेकलावर जर तीळ पडला, हे मुंगी येचून नेते, हे फक्त झाडून याले असा अंदर टाकते. बस याच्यासाठी हे फसाटी आहे. हा चेन्याची फसाटी बनवली आहे. अशा पद्धतीनं आपलं जुगाड बनवलाय. कसं आहे आपलं? अतिशय चांगली पद्धत आहे. आपलं गाव कोणतं? आपलं गाव गोंधळी, बाबुळगाव तहसील, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळ. आणि मजुरी वाजते? मजुरी मी आता काल 2 घंटे. काल 2 घंट्यात आता एक शिफ्टची जागा होऊन आता 15 मिनिट झाले. 4 तास झाले. शिफ्ट चालू झाली आहे. आता 2 शिफ्टची जागा मी आता 4 घंट्यात होती समजून घ्या. म्हणजे 6 घंट्यात 1.25 एकर जागा कंप्लीट होती. एकट्या माणसानं सगळं हे केलं? एकट्या माणसानं. असे जर तुम्ही 4 जुगाड बनवले तर तुम्ही 4 घंट्यात 2 एकर सहजताच करता आरामशीर पद्धतशीर. बापरे. भाड्याने भेटू शकत नाही. कसं वाटलं तर तुम्हीच सांगा, बेकार आहे का चांगला आहे तो. अच्छा ठीक आहे.